की टक्केवारी 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 म्हणणारे राजे क्षीरसागर खरोखर सापडले की हो? तुमच्याकडून बोध घेण्यासारखं काही शिल्लक नाही. जे सत्य आहे, जे 40 लाख रुपये तुम्ही हाणले खाल्ले, परत त्यांना गुरगुरताय 1 कोटी रुपये पाहिजे. तो राहुल भोसले कोण शोधून काढा, मला माहिती आहे राहुल भोसले कोण. साईडला बसलेला कोण, प्रशांत कोण, तो वाघ आहे का सिंह आहे ते पण मला माहिती आहे. ही इन्क्वायरी मी शेवटच्या क्षणापर्यंत लावणार, माघार घेणार नाही. क्षीरसागर, मी तुमच्यावर खुलेआम मी तुमच्यावर आरोप केलेला आहे की हे स्टिंग ऑपरेशन करताना यामध्ये तुम्ही जे पैसे घेतले ते समोरचे मान्य करतात, तुमचे आरोप करतात. त्या आरोपाचं खंडन करा. ते फालतू काय मला शिकवू नका. ते असं ते नाक फुगवायची ही भाषा जुनी आहे. ज्यावेळी तुम्ही कोण नव्हता त्यावेळी चव्हाण परिवारामध्ये तुम्ही भीक मागून शहरप्रमुख झाला शिवसेनेचे. त्या शिवसेनेला तुम्ही डिच्चू दिला. माझ्या आयुष्यात शिवसैनिकांनो, मी आजही शिवसेनेच्या नावावर काहीही केलेलं नाही. मी शिवसेनेच्या नावावर अजून नगरसेवक पण झालो नाही. मी आमदार झालो नाही, मी खासदार झालो नाही, मी नगरसेवकही पक्षाच्या नावावर झालो नाही. मी पक्षाचा कोणताही लाभ घेतला नाही, तरी मी प्रामाणिक आहे. मला काही अडचण नाही फुटायला, पण मी प्रामाणिक आहे. आणि ह्या व्यक्तीला पोटशुल्क आहे की एक रवी इंगवले सामान्य परिवारातला या क्षीरसागरनं ऐकना झाला. कोल्हापूरकरांनो, माझी आणखीन एकदा विनम्र विनंती आपणास, ह्या क्षीरसागर पिता पुत्रांना मी रेड हँड पकडून दिलेला आहे. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं देतच नाहीत. ती कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ती सांगत नाहीत. घेतलंय का नाही, होय म्हण, नाही म्हण, काय तर म्हण. अरे म्हण काय तर. लाज वाटायला पाहिजे. मी अनेकदा लाईव्ह बोला, लाज वाटायला पाहिजे. क्षीरसागर, तुम्हाला लाज. कोल्हापूर शहराचं नाव आमचं बदनाम केलं. महाराष्ट्र राज्यभर तुमची क्लिप फिरायला लागलेली आहे की हा माणूस खरोखर लाचखोर आहे, हा माणूस खरोखर असला आहे. पुनश्च एकदा सांगतो, तुमच्या मुलाचा तुमचा व्हिडिओ हा पार्ट 1. पार्ट नंबर 2, रवी इंगोलेच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करायचं नाही. हा कोणाचं खाऊन मिंद नाही, ना तुमचं ना अन्य कोणाचं. खाऊन मोठा झालेला नाही. माझं वडलोपार्जित चांगलं आहे. रविकिरण इंगवलेंचा तुम्ही उल्लेख ब्लॅकमेलर असं करताय, काय नेमकी त्यांचे ब्लॅकमेलिंगची पद्धत? मला त्या व्यक्तीबद्दल कुठलंही उत्तर आपल्याला द्यायचं माध्यमांसाठी विनंती आहे. ते येऊन ब्लॅकमेलर येऊन पत्रकार असे आरोप करत असतील तर आम्हाला त्यांची दुसरी बाजू समजली पाहिजे. काय काय तुम्ही तर त्यांना ब्लॅकमेलर असं म्हणत असाल तर एक ब्लॅकमेलर येऊन पत्रकार परिषदेतून कुणावर आरोप करत असतील, मंत्रिपद दर्जा असेल तर ते नेमकं काय ब्लॅकमेलिंग करतो ते मीडिया पण कळलं पाहिजे. म्हणजे आपण शोधून काढलं पाहिजे ना. तुमच्याकडे काय कोल्हापूर शहरातल्या अनेक लोकांना माहिती. मी सांगायची काय करायचं, मी एखाद्या ब्लॅकमेलवर बोलणंच मला उचित समजत नाही. माझं ते स्टँडर्ड मी समजत नाही. मी काय तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील हे विधान परिषदेचे गटनेते, त्यांनी मला विचारलं, त्यांचा मान ठेवा म्हणून मी आधी पत्रकार परिषद. मी कुठल्याही ब्लॅकमेलर 302च्या खटल्यातल्या आरोपीला मी उत्तर देणार नाही. 8 तारखेला ज्या वेळेला बंटी पाटील साहेबांनी हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्याचा स्वतःहून मला फोन आला की साहेब हे चुकीचं आहे, मी असं काही त्यामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्या संदर्भात त्यानं मला लेखी दिलेलं आहे, लेखी मायड आहे. कळलं का? आणि त्यामुळं आता बघा, आपल्या माध्यमातून बंटी पाटलांनी मला भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे मी स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका माझी केलेली आहे. अनेकांच्यावर रेपचे गुन्हे दाखल झालेले आहेत, आम्ही नाही केला. असं घरगुती घरापर्यंत पोचायचं नसतं. मुलं ही आपण आपल्याला समान असतात सगळ्यांची मुलं. एखाद्या वेळेला एखादी चूक झाली असती तर आपण राजकारणाचा वापर करू त्याला बदनाम करणं हे अतिशय वाईट आहे. त्याला सुधारण्याची संधी द्यायची असती. मुलांची जीवनाची सुरुवात झाली असती. एखाद्या वेळेला चूक जर झाली असली तर आम्ही अशा पद्धतीचं राजकारणच केलं नाही. आणि त्यामुळं ज्या त्यावेळी योग्य वेळी जर त्यांच्याकडून जर अशीच भावनानं आमच्या विरोधात जर काम करणार ते असतील तर आमचं देखील पुढच्या काळात मग असंच वागणं राहील. आता काय लोकच विसरायला आहेत ना त्यांना, आणि त्यांना लोकांची आठवण यायला पाहिजे. ते काहीतरी आहे तिथं कोल्हापूरची आठवण यायला पाहिजे, कारण तोच व्हिडिओ त्यांनीच काढला होता. तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही सगळे मीच काय बोलत आय विटनेस आहात आपण सर्व. 10 तारखेला 10 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली, बरोबर आहे की नाही? 8 तारखेला त्यांनी हा व्हिडिओ काढला होता का नाही? 16 तारखेला निवडणूक झाली, सॉरी 16 जानेवारीला निवडणूक झाली. त्यांनी 14 तारखेला प्रचाराच्या सांगतेच्या दिवशी मला आठवते त्या दिवशी त्यांनी हा व्हिडिओ सकाळी काढला होता ना.
मग त्यांनी चौकशीची मागणी केली होती ना, मग चौकशीची मागणी केली असताना त्याचं काय झालं हे विचार करायला पाहिजे ना. पुन्हा अशा पद्धतीचं आपल्या हस्तकांच्याद्वारे व्हिडिओ काढणं कितपत योग्य आहे. हे सगळं AI डेव्हलप झालेलं असतं, डबिंगचे प्रकार आहेत. बघा, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कुणालाही कधीही चुकीच्या पद्धतीने वागलो नाही, कुणालाही ब्लॅकमेलिंग केलं नाही. माझ्यावर जे जे आरोप झालेत, मी या ठिकाणी विश्वासानं सांगतो आपल्याला, माझ्या राजकीय जीवनामध्ये अडथळा प्राप्त व्हावा यासाठी केलेले आरोप आहेत. जनता, मतदार, सुज्ञ हे सगळं कळत असतं. लोकांच्यातूनच अनेक प्रतिक्रिया आहेत, आपल्याला देखील मिळत असतील. आणि हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि परत या गोष्टीला मी त्यांनी काही आरोप करून त्याला उत्तर देणार नाही. खरं म्हणजे मी त्यांनी आव्हान केलं म्हणून उत्तर द्यावं लागलं. जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी तर कशा करता पाहिजे. मला झालेल्या व्यवहाराची कुठली कल्पना नसताना काही लोकांची माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी त्यांना न्याय दिला, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यातनं ते चुकीचं काहीतरी जनरेट केलं गेलं. मला त्यांची व्यवसायांचे सगळं काढता येईल, मला थेट पाईपलाईन काढता येईल, मला 220 कोटी IRBचा प्रोजेक्ट काढता येईल. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचं पूर्ण विरोध असताना जखमेवर मीठ सोडत त्यांनी टोलची पावती फाडली काढता येईल. आणि ह्यामध्ये किती लोकांनी काय आरोप केले, काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर काय आरोप केलेले आहेत, तत्कालीन नगरसेवक काय, पण ह्या काय गोष्टी आहेत ह्यामध्ये जायचं का सारखं सातत्यानं एखाद्याची बदनामी करायची का. आम्ही रवी किरण इंगोले यांनी 10 वाजता 11 वाजता प्रेसमध्ये दाखवायचे एक आम्ही कॉमन क्लिप काढली आणि ती पाठवली. आणि त्यामुळं तो व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख होते, त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आमच्याला जे न बोलता की मग बंटी पाटलांच्यावर बोलणं हे राजेश क्षीरसागरना शोभून दिसत नाही. आम्ही समोरून सांगतोय की हा व्हिडिओ आम्ही व्हायरल केलेला आहे. हा मुद्दा नंबर 1. त्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी 12:30 वाजता SP ऑफिस आणि अँटी करप्शनमध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. आणि ते निवेदन आम्ही आत्ता महाविकास आघाडी म्हणून द्यावं असं आत्ता निर्णय केलेला आहे. त्यामध्ये त्या अँटी करप्शनला या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि त्या बाबतीमध्ये काय असेल तो निर्णय पोलिसांनी, जर ते अयोग्य असेल तर त्या गुन्हा दाखल करावा, संबंधितांना अटक करावी, संबंधितांना चौकशी आमच्या सहित करावी असं आम्ही त्याच्यामध्ये म्हणणार आहोत. मी मीडियाच्या समोर अपेक्षा बाळगतो आणि पारदर्शकपणे तपास करतील असं पोलीस प्रशासनाकडून देखील अपेक्षा बाळगतो. जर AI मधला व्हिडिओ असेल तर निपक्षपातीपणे कसल्याही संविधानाचा विचार न करता दादांनी रवी इंगोलेला चौकात फाशी द्यायची. आणि जर AI नसेल तर ती फासाची दोरी चंद्रकांत दादांनी स्वतःच्या हातात धरायची आणि राजेश क्षीरसागरला फाशी द्यायची. दादांना माझी विनंती आहे, दादा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पितामह भीष्म आहेत. त्या काळामध्ये, पौराणिक काळामध्ये भीष्मांनी कौरवांची बाजू घेतली होती. तर दादा, आता कलियुग चालू आहे, तुम्ही ह्या कौरवाची बाजू घेऊ नका, ह्या पांडवांची बाजू घ्या. ही पांडव आहेत. प्रामाणिकपणे कुरुक्षेत्रावरची लढाई लढणारे आम्ही सर्वजण आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. मला खात्री आहे दादांच्याकडे ते खातं असेल नसेल, दादांनी पारदर्शकपणे तपास करावा असं पोलीस प्रशासनाला देखील विनंती करावी किंवा सूचना कराव्या. त्या कॉन्ट्रॅक्टरांना, वेटीस धरलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना, ज्यांना मारहाण झाली त्यांना, या सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री म्हणून दादा न्याय देतील